रंगतारा न्यूज, बेल आयकन दाबायला विसरू नका। निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज। सांगा मला मी मान्य करतो सगळ्यांचं सोशल मीडियावर नाही त्यांचं एवढं फॉलोईंग आलं, म्हणजे की जे काय ते करताय ते दाखवत नाही, जे काय ते कार्य करताय ते त्याचं फोटो क्लिक करत नाही किंवा व्हिडिओ क्लिक करत नाही आणि ते त्या रीचवर जात नाही। पण हे दाखवण्याची गरज नाहीये, खरंच सांगतो त्या टाइमला जसं साहेब बोलले ते एकदम गरजेचं आहे ते दाखवणं। आणि त्याच्यासाठी आपण ही सगळी मीटिंग ठेवलेली आहे की तुम्ही सगळे एकत्र येऊन दाखवा ना काय समोरचे काय मार्गदर्शक सन्माननीय प्रकाशदादा गाडे, सन्माननीय यश बाबा, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुनील दात्या, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, सर्वच युवा मोर्चाचे पदाधिकारी, आपल्या सर्व भगिनी आणि सर्व युवा मोर्चाचे तरुण तडफदार अशा प्रकारचे पदाधिकारी दादा नाही आणि थोडं मोबाईल बंद करायचं सगळ्या सगळ्याची निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि लढाई आपली होणार आहे आणि त्यामध्ये युवकांचं योगदान खूप मोठा म्हणजे महत्वाचं आहे आणि आपण काय करायचं, आपली स्ट्रॅटेजी काय असावी यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आणि एक संवाद आपल्यामध्ये व्हावा यासाठी एक बैठक आयोजित केली। राजकीय सामाजिक कार्याची त्यांनी सुरुवात केली। जसं यश बाबांनी सांगितलं, आपल्यापैकी अनेकांनी याचा उल्लेख केला की कुठल्याही गोष्टीची प्रसिद्धी करणं त्यांना कधीच आवडलं नाही आणि करतात ते मनापासून करतात। या जिल्ह्यातल्या आणि या साताऱ्यातल्या असं म्हणणार नाही पण जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला त्याशिवाय असं वाटतं की हा प्रश्न कुठंच मिळणार नाही, कुठंच आपल्याला न्याय मिळणार नाही, त्याला फक्त एकाच माणसाची आठवण होते ती म्हणजे छत्रपती उदयनराजे महाराजांची। थोडक्यात एक छोटा किस्सा आपल्याला सांगतो।